नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2026 रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा पार पडल्या. त्याच्यामध्ये आपण इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. त्याच्या अगोदर आपण इयत्ता चौथीचे दोन्ही पेपर आणि इयत्ता पहिलीचे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये टाकलेले आहेत. ते जर बघितलं नसेल तर ते नक्की बघून घ्या आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन. तर ह्याचे पण बघा, आपण एक फास्ट क्विक रिव्हिजन घेऊ, कारण परीक्षा झाल्यानंतर उत्तर पाहण्याची कोणाची इच्छा नसते, डायरेक्ट उत्तर पाहायचं असतं, स्पष्टीकरण पाहण्याची इच्छा नसते. तर ह्याच्यामध्ये पण मी एक क्विकमध्ये तुम्हाला सांगेल आणि शेवटी तुम्हाला एक आन्सर की पण देईन. तर ती नक्की पहा तुम्ही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला किती तुमचे बरोबर आले आणि किती तुमचा सेफ स्कोर राहील हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन. आणि तुम्हाला किती पडले ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी एक तुम्हाला डायरेक्ट मी आन्सर की देईन. तर सुरुवातीला आपण सुरू करूया की याचे एक फास्टमध्ये उत्तर सांगेन. तर हे जे टिक केलेले आहेत ते त्या विद्यार्थ्याचे आहेत, तर ते तुम्ही टिक धरू नका. जे मी उत्तर सांगते ते उत्तर बरोबर आहेत. तर पहिला प्रश्न होता बघा, चिन्हांवर किती चिन्हे वापरलेत. हे बघा, हे 1, 2 आणि हे 3. हे 4 पकडायचे नाही, त्याला 3च पकडायचं. म्हणून याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 1. स्वातंत्र्य संबोधन कोणासाठी? विनायक दामोदर सावरकर. याच्यामधील क्रियापद ओळखायचं. तर क्रियापद काय आहे? म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. तर हे गाई आहे, मग गाईचे पिल्लूदर्शक शब्द आणि निवारा. तर पिल्लूदर्शक गाईच्या पिल्लाला वासरू म्हणायचा आणि निवारा गोठा येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. न करत्याचा वार शनिवार येतो, हे शुक्रवार नाही. त्याच्यानंतरचं इथलं आहे, थेंबातून कोण आले नाही. तर थेंबातून कोण आले नाही, ह्याच्यात आपण हे वरचं वाचल्यानंतर समजते की थेंबातून इंद्रधनुष्याचा आकार आला नाही, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. आनंद बळ कशामुळे रंगीत झाले आहे? तर थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे. शेवटच्यामध्ये याचं उत्तर आहे खालील पुल्लिंगी नामाचा पर्याय. कंगवा तो आला का पुल्लिंग असतो, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. तर ह्याच्यामध्ये असला शब्दसमूहाबद्दल एक शब्द. दुसऱ्याने केलेला उपकार न जाणणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि जाणणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात. फुल या समानाचे शब्द आहेत पुष्प, कुसुम, म्हणून ब आणि क असणार योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आता शेवटच्या ह्याच्यात बघा, हे एक वाक्यप्रचार तयार होतो. तर वाक्यप्रचार काय होतो? काटकसर करणे म्हणजे बचत करणे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. त्याच्यानंतरचं खाली एकवचनी शब्द हे नाही आहेत, घरटे येत आहे. ताटे हे अनेक वचनी आहे, म्हणून घरटे एकवचनी शब्द आहे. पुढील शब्दाच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? तर शुद्ध शब्द किती आहेत? होडी, विमान, गुळ, म्हणून असे उत्तर आपलं येईल पर्याय क्रमांक 1. नंतर हा डॅश हा फळांचा राजा आहे, आंबा येईल. त्यापासून मुरंबा, लोणचे, पने व आमचूर बनवतात, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर 1 ते 100 या दरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणार आहे, म्हणजेच ह्या 11, 22 अशा ज्या संख्या असतात त्याला म्हणतात दशक व एकक स्थानी असणार, म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशा 9 संख्या आहेत. 200 पैसे म्हणजे किती रुपये? हे 20 येणार नाही, तर ह्याचं 2 येते. म्हणजेच 1 रुपयाबरोबर 100 पैसे असतात. मग किती रुपये? 200 पैसे म्हणजे 2 रुपये येईल. मग रिकाम्या जागी योग्य इष्टिकाची त्याला एकूण किती असतात? 6, म्हणजे घन. ह्याचं उत्तर 8 नाही येणार, 6 येणार. तर इष्टिकाची त्याला एकूण 6 पृष्ठे असतात आणि घनालाही 6 असतात. फक्त घनाचे 6 पृष्ठे समान असतात, इष्टिकाची तिचे 2 वेगळे असतात, 4 समान असतात. 1 शतक या संख्येपेक्षा 2 ने कमी असणार. 1 शतक म्हणजे काय? 100. त्यापेक्षा 2 ने कमी म्हणजे 98 येईल ह्याचं उत्तर. नंतर ह्याच्यातली योग्य विधान विचारतात. सर्व पर्याय बरोबर आहेत. सोबतच्या आकृती संख्येची विस्तारित 72ची विस्तारित मांडणी काय? 70 अधिक 2 येते. 2026 या महाराष्ट्र दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षात 16 मे रोजी कोणता वार असेल म्हणलं. मग हे मी एक व्हिडिओ पण गेल्याच आठवड्यात टाकला होता व्हिडिओ, की तुम्हाला ही जर दिनविशेष असं सांगितलं असतं, म्हणजे कॅलेंडरचं प्रश्न कसे सोडायचे ते बघितलं नसेल तर तुम्हाला मी लिंक टाकून देईल, ते एकदा नक्की बघून घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर येते शनिवार येते. म अधिक 4 वेळेस म बरोबर 40, म्हणजे 10 4 वेळेस मिळवलं तर काही, म्हणून याचं उत्तर 40 नाही येत, 10 येतं. त्याच्यानंतर सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 96 आहे. हा कसा आहे? दंडगोल आहे. आता ए बी बी सी सी. आता इथं बघा बीच्या नंतर इथं काय आलं पाहिजे? सी सी, म्हणून पर्याय क्रमांक 3 येते. 7, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणार लहान अंकी संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर लहान अंकी संख्या कोणती बनेल? 37 बनेल. तर त्याचा एकक स्थानचा अंक काय येईल? 7 येतो. त्याच्यानंतरचं पुढचं आहे, मिलिंदजवळ 13 पुस्तके व कबीरजवळ 9 पुस्तके बेरीज, याच्यावरून शाब्दिक उदाहरण तयार करायचं. त्याचा येईल पर्याय क्रमांक 3. मिलिंद व कबीर या दोघांकडे एकूण पुस्तकांची संख्या किती? मग 20 अधिक 30 बरोबर किती येते? 50. मग 50चं उत्तर काय येते? 50 एकक आणि 5 दशक, म्हणजे ब आणि क यायला पाहिजे होते. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 10 गुणिले 10 किती येते? 100 येते. 100 म्हणजेच 10 दशक, 1 शतक, 100 एकक, 3 पर्याय बरोबर, म्हणून सर्व पर्याय बरोबर येते. आता याच्यात एकूण वर्तुळ विचारत. वर्तुळ किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि हे मोठा एक 6, म्हणून याच्यात वर्तुळ किती येतील? 6. खालीलपैकी कोणती संख्या उतरता क्रमांक 45, 35, 25 हे उत्तर बरोबर येईल. आता खालचं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे म्हणले. तर हवेतून म्हणजे आता इथं हवेत चालणारे वाहनं कोणते आहेत? रिक्षा, टॅक्सी आणि सायकल. हे हवेत चालणार नाही, फक्त विमान, म्हणून किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 येईल उत्तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 34चं उत्तर काय येतं? 7 आणि 1, म्हणजे तुम्ही ह्या चौकोनाच्या जागेवर 7 आणि इथं 1 सूट ठेवून जर हे गणित सोडवलं तर उत्तर बरोबर येईल. तर ह्याच्यात नंतरचं खालचं आहे, मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक, हे चुकीचं, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतरचं रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण किती बाजू असतात? 4 बाजू असतात. खालील पर्यायातून योग्य जोडीचा 5, 7, 35 येईल. एकही कड नसलेले म्हणजे वर्तुळाला एकही कड नसले, म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल. तर सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनी 2 वाजतील म्हणले. तर बघा इथं आता 1:45 वाजलेत. मग 1:45 म्हणजे बरोबर हा मिनिट काटा 12 आला का बरोबर 2 वाजतील, म्हणजे किती मिनिटं कमी आहेत? 15 मिनिटं कमी आहेत, म्हणून हे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. आता आडव्या 5 रेषा आहेत. आडव्या रेषा आणि 5 म्हणले, इथं 4 आहेत, हे जो इथं 5 आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतरचं खालचं व्हॉट अ सरप्राईज, विरामचिन्ह कुठलं वापरलं आहे? हे उद्गारवाचक वाक्य चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क आहे. हे 2 नंबरचं उत्तर येईल. तुमच्या मित्राला सकाळी भेटल्यानंतर काय म्हणणार? गुड मॉर्निंग म्हणणार. सोबतचं एक चित्र कशाचं आहे? हँड्सचं आहे. डॉगच्या आवाजाला काय म्हणायचं? बार्क म्हणायचं.
तर तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करताना हे आत्ता बघताना तुम्ही नाही बघितलं चालेल, पण नंतर अभ्यास करताना तुम्ही नक्की हे बागेचे पर्याय बी कोणाचे आवाज आहेत ते नक्की एकदा बघायचं. जसं की म्याऊज हेच आहे मांजराचं, आणि रोअर्स कशाचं आहे तर सिंहाचा आहे किंवा वाघाचा आहे. तसे तुम्ही बाकीचे पण पर्याय बघून घ्यायला पाहिजे, म्हणजे कधी विसरणार नाही. खाली शब्दापैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला. आता तुम्हाला उच्चार पण नाही करता आला तर फक्त शेवटचे अक्षर बघायचे की वेगळं कुठलं दिसतं. तर टी आहे सगळीकडे, तर टी आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. आता हा चित्र कशाचा आहे, क्रोच आहे म्हणजे कावळ्याचं, उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या कोडेचे योग्य उत्तर शोधा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स, म्हणजे मला ट्रंक म्हणजे सोंड आहे आणि मोठे 2 कान आहेत. कोण आहे, एलिफंट. मे महिन्यात एकूण किती असतात, 31 दिवस असतात. 31 असतात. स्पॅरो या शब्दापासून लहान अर्थ पूर्ण काय ना रो येणार. बाकीचे म्हणजे ह्याचे अर्थच नाहीत काय शब्दाचे. खालील पर्यंत वेगळा शब्द हे बाकीचे कसे रेड ब्ल्यू ग्रीन हे कलरचे नाव आहेत. ॲपल फ्रुट्सचा म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतरचं खालचं लांडगा कोल्हा अस्वल हे जंगली प्राणी आहेत. घोडा पाळीव प्राणी म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. 20 10 35 27 म्हणजे बाकीच्यांना 5 ने भाग जातो, 27 ला जात नाही, पर्याय क्रमांक 4 येईल ह्याचं. आता बघा 53 ह्याच्यामध्ये 3ही खेळ खेळणार हो का. इथं बघा पहिल्या खेळामध्ये भूपेन आहे, नंतरच्या भूपेन आहे, ह्याच्यात पण भूपेन आहे. म्हणजे कोणता येतो, ह्याच्यात भूपेन येतो. एक रिबीन 9 ठिकाणी कापलं म्हणजे बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं. समजा एक पेन्सिल आहे, इथं जर दोन इथून जर कापली तर त्याचे किती, एकदा कट केल्यावर 2 भाग होतात. मग 9 ठिकाणी काप केल्यावर त्याचे 10 भाग होत असतात. म्हणजे ह्याच्या खाली ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. आता 3 12 15 म्हणजे ह्या 3 ने भाग जाणार संख्या. ह्याच्यात गटात बसणारी कुठली येईल, मग 21 येईल. म्हणून उत्तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 येते. आता इथं बघा अशी एक रेष वडलेली आहे, ह्या 3 पण आकृत्यात की त्या रेषेमुळे 2 समान भाग झालेत. पर्याय कुठले आहेत, ही अ आणि ड. ह्याच्यामध्ये त्या एका रेषेमुळे 2 समान भाग झालेले आहेत, म्हणजे ड आणि अ. पर्याय क्रमांक 2 योग्य येते. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल. पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करेल. नंतर 58वा प्रश्न आहे दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेतील ए आणि एफ यांच्या दरम्यान जेवढे अक्षर आहे त्याच्या दुप्पट खालीलपैकी कोणत्या दरम्यान आहे. म्हणजे ह्याचा अर्थ समजला का तुम्हाला, तर ए आणि एफच्या बघा इथं ए आहे आणि इथं एफ आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये किती आहेत, 4. म्हणजे ह्याच्या दुप्पट करायचे 8. जर ह्याच्या दुप्पट केले तर बघा के आणि टीच्या मध्ये बघा इथं के आहे आणि इथं टी आहे. ह्याच्यामध्ये हे 4 आणि हे 4 8 आहेत अक्षर, म्हणून याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 3 येते. आता इथं बघा त्रिकोण आहे म्हणजे 3 बाजू आहेत, त्याच्यामध्ये 2 रेषा आहेत. 4 बाजू आहेत, 3 रेषा आहेत. 5 बाजू आहेत, 4 रेषा आहेत. मग इथं काय यायला पाहिजे, षटकोन यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये 5 रेषा यायला पाहिजे. तो काय षटकोन आणि त्याच्यामध्ये 5 रेषा म्हणून पर्याय क्रमांक 4 येते. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे कसं तर वरची बाजू खाली घ्यायची असते. म्हणजे हा शून्य फिक्स वर जायला पाहिजे. मग इथं गेला का नाही, इथं गेला का नाही, इथं नाही गेला. आणि पाण्यातील आकृतीमध्ये दिशा बदलत नसतात, म्हणजे ह्या शून्याची इकडे दिशा पाहिजे. उत्तर ह्याचं पर्याय क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतर खालचं आहे 61चं बघा हे खालच्या दिशेने टोक आहे, हे वरच्या दिशेने केलं आणि मधल्या रेषेचा अर्धा भाग रंगवला. खालच्या दिशेने टोक आहे ते त्रिकोणाचं सरळ करावं लागेल आणि उजव्या साईडचं रंगावं लागेल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आता इथं बघा प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी, मग तंतोतंत दिसणारी याच्यातली कुठली आकृती आहे तर 63चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 ही आहे आकृती. खालील उपदिशा कोणती, ईशान्य आणि आग्नेय हे उपदिशा आहेत, पूर्व मुख्य दिशा आहेत, म्हणून अ आणि क पर्याय क्रमांक 1 येईल. त्याच्या खालचं बघा सण हा शब्द हेचा अर्थ कसा असतो, स म्हणजे 3, मा म्हणजे 4, 10 म्हणजे 5, न म्हणजे 6. मग स म्हणजे 3 आणि 6 म्हणजे असं 36 पर्याय क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतरचा खालचा प्रश्न आहे संख्या मला दिल्या सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल. अशा किती जोड्या आहेत, म्हणजे बघा सलग 2 म्हणजे 3 आणि 2 5 आलं का, ही एक जोडी आली. 2 आणि 4 येते का नाही, अशा एकूण किती जोड्या होत्या, त्याच्यामध्ये 4 जोड्या होतात. म्हणून याचं 66चं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतरचा खालचा प्रश्न आहे खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह कोणते. मग हे तर बघा 4 हे गोल आहेत, नंतर एक स्टार आहे. दुसऱ्या ह्याच्यात काय झालं, हे गोल कमी झाला त्याच्या जागेवर स्टार आला, म्हणजे इथं एक स्टार आहे, ह्याच्या जागेवर चालू आहे, फक्त ही संख्या कमी होत गेली, स्टारची संख्या वाढत गेली. मग इथं 2 स्टार आहे, मग इथं काय पाहिजे, हा गोल इथंच राहील, इथं 2 स्टार आहेत, शेवटी 3 स्टार आणि पहिला गोल तसंच राहील, म्हणजे हे गोल आणि इथं स्टार. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे, 67चं पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. त्याच्यानंतर 68चं काय येते बघा आरशातील प्रतिमा. आरशातील म्हणलं का उजवी बाजू डावी काढायची असते, डावी बाजू उजवी करायची असते. म्हणजे हे उलटं झालेलं तर पहिल्यांदा हे दोन्ही कट करून घ्यायचं. नंतर काय राहिलं 1 आणि 3. तर 1 मध्ये बघा आरशातील म्हणलं का हा उजव्या बाजूचा डाव्या बाजूला जातो, डाव्या बाजूचा उजवा, असं कुठे झालेलं आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणून ह्याचं उत्तर 1 नंबर येणार नाही, पर्याय क्रमांक 3 येईल. खाली संख्येमध्ये क्रमाने येणारी. आता तुम्हाला दुसरीचे मुलं आहेत म्हणल्यावर मोठ्या संख्या समजत नसेल तर हे 0 आहे 1 असताना एवढं लक्षात ठेवायचं, म्हणजे 0 तर येतं, पहिला पर्याय कट करायचा. दुसरं काय येईल बघा इथं 9 7 म्हणजे एक संख्या आहे का विषम संख्या, इथं 5. मग इथं काय यायला पाहिजे 3 आणि 0, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. आता हे घोड्याला सिंह म्हटले, हा पण एक व्हिडिओ टाकला होता की हे सगळ्या वर्गातल्या मुलांना हे प्रश्न आलेला आहे आणि येतोच दरवर्षी. तर ह्याच्यामध्ये बघा तर गुहेत राहणारा प्राणी कोणता आहे, तर बघा गुहेत राहणारा कोण, सिंह. पण सिंहाला काय म्हणलेलं आहे, कुत्रा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येतं. याचं कसं आहे बघा एक तर याच्यात बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार किंवा वर्गसंख्या येत असते, याच्या व्यतिरिक्त दुसरीच्या मुलांना असं वेगळं काही येणार नाही. तर इथं बघा ह्यात खाली छोट्या छोट्या संख्येत वर मोठी संख्या झाली, म्हणजे बघा 2 2 4 7 3 21 5 20 यायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर 2 नंबर येईल. आता हे सांकेतिक भाषा दिलेली असतात आणि त्याच्यावरून ओळखायचं. 94 वजा 40 याचं उत्तर किती येते, 94 आणि 40. 4 मधून 0 गेले 4 आणि 9 मधून 4 गेले 5, म्हणजे 5 आणि 4. 5 ला काय कुठलं चिन्ह येतं हे आणि 4 ला कुठलं येतं, म्हणजे 1 नंबर येईल याचं उत्तर. नंतर खालचं 73 बघा फक्त चौकोनात असणारे अक्षर. ह्याच्यात किती आकृत्यात 3 आहेत, हा त्रिकोण आहे, हा पंचकोन आहे, हा चौकोन आहे. मग फक्त चौकोनात असलेलं काय, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल.
येईल. नंतर 74चा सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, तर सोबतच्या आकृतीत एकूण 7 त्रिकोण आहेत. 7 त्रिकोण येतील, 1 2 3 असे एकूण 7 त्रिकोण येतील. तर 75चा शेवटचा प्रश्न बघा. तर सर्वात उंच कोण आहे? सुनीता सवितापेक्षा उंच आहे, सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे, सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे. म्हणजे पहिल्यांदा सुनीता उंच म्हणलं, पण सुनीतापेक्षाही सुहाना उंच आहे, म्हणून याचं उत्तर काही सुहाना, पर्याय क्रमांक 4. आणि आता बघा तुम्ही सगळ्यांनी हे जे मार्क काउंट करा आणि डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि सेफ स्कोअर किती राहील, तर बघा जे 90च्या पुढे म्हणजे 90 आणि किंवा 100च्या पण पुढे म्हणू शकतो, तर त्याच्या पुढे जेवढे विद्यार्थी जातील तेवढे सेफमध्ये असतील. कारण मंथनला बसल्यानं प्रत्येक मुलांची इच्छा असते ट्रॉफी भेटणे, तर त्याच्या पुढच्या मुलांचे चान्सेस जास्त असतात. तर ज्यांना कमी असते त्यांनी पण नाराज होण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाला काहीतरी याच्यात शिकण्यासारखं भेटतं. हे मी सांगितलं होतं तुम्हाला एक आन्सर की देईन म्हणून, ह्याच्यावरून तुम्ही पण चेक करू शकता एकदा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.